महाराष्ट्र सरकारच्या दिनांक 1/4/2025 राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत टू व्हीलर बाईक टॅक्सी धोरणास मंजुरी परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे। सरकारच्या या निर्णयामुळे ऑटो चालकांचा व्यवसाय मोडीत निघू शकतो आणि म्हणून हा निर्णय ऑटो रिक्षा चालकांसाठी अन्यायकारक आहे। मोटार वाहन अधिनियम 1989च्या ॲक्टमध्ये मुळातच बाईक टॅक्सीची तरतूद केलेली नाही। मोटारसायकल हे वाहन प्रवासी सेवेच्या अर्थात परिवहन संवर्गात मोडत नाही। परिवहन विभागातील सचिव, परिवहन आयुक्त इत्यादी अधिकारी वातानुकूलित थंडगार हवेच्या दालनात बसून आनंद घेत मोटार ॲक्ट 1989च्या अधिनियमांचे भंग करीत टू व्हीलर बाईक टॅक्सीचे धोरण बनवले आहे। शासनाच्या धोरणामुळे ऑटो रिक्षा चालकांना रोजगार मिळणं कठीण झालं आहे आणि त्यातच शासनाने टू व्हीलर टॅक्सी सेवेला मान्यता देणे ऑटो चालकाचा व्यवसाय पूर्ण संपवण्याचा सरकारचा मानस आहे का, असा सवाल करत संयुक्त सरकारने घेतलेला टू व्हीलर बाईक टॅक्सी धोरणास मंजुरी देण्याचा अत्यंत चुकीचा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, अन्यथा नाईलाजास्तव संयुक्त महासंघाच्या वतीने महाराष्ट्रात राज्यव्यापी आंदोलनाची तीव्रता वाढवली जाईल आणि याची सर्वस्वी जबाबदारी महाराष्ट्र सरकारची असेल याची नोंद घेण्यात यावी, असे मागण्यांचे निवेदन संयुक्त महासंघाचे महेश चौगुले रसाळ, प्रकाश चव्हाण, तानाजी फडतरे, सुखदेव कोळी, रफिक खतीब, सलीम मलिदवाले, प्रदीप फराटे, महेश सातवेकर, लक्ष्मण शिंदे, वसीम सय्यद यांनी RTO अधिकारी अक्षय गालिंदे यांना दिले। यावेळी सदरचे निवेदन आणि मागण्या परिवहन आयुक्त यांच्यापर्यंत पोहोचवून त्याचा पाठपुरावा करेन आणि आपल्याला न्याय मिळवून देण्यास सहकार्य करेन, अशी ग्वाही परिवहन अधिकारी अशोक गालिंदे यांनी रिक्षा चालकांना दिली आहे। ऑटो रिक्षा संघटना संयुक्त महासंघाच्या राज्यव्यापी आज आंदोलन होतं। पूर्ण राज्यभर आंदोलन झालेलं आहे। या आंदोलनाची प्रमुख मागणी होती टू व्हीलर बाईक टॅक्सी परवाना रद्द झाला पाहिजे। 1-4 एप्रिलला मंत्रिमंडळात निर्णय झाला की मोटरबाईकसाठी राज्यात परवाना दिले जाईल। असे 35 शहर आहेत। त्याचा निर्णयाचा मी पहिला विरोध केला आहे आणि आज धरणे आंदोलन केलेलं आहे। शासनाचं धोरण दोटोपी आहे की एकीकडे परमिट चालू आणि एकीकडं इलेक्ट्रिक रिक्षा, म्हणजे हाय त्या अस्तित्वात असलेल्या रिक्षाला मोडीत काढायचं हा सरकारचा धोरण आहे। जर एक भाकरीसुद्धा रिक्षा चालकाला मिळणार, त्यातही 10 वाटण्या जर करलाल्या तर या रिक्षा चालकाचं पोट भरायचं मुश्किल होईल। आज भविष्यात या रिक्षा चालकाला रस्त्यावर आणल्याशिवाय सरकार बसणार नाही। आम्ही सरकारच्या विरोधात ह्याच्यापुढेही तीव्र आंदोलन करू।